लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा मंजूर करणं हा सध्या एनडीए आणि इंडिया आघाडीतील कळीचा मुद्दा आहे. केंद्र सरकारनं मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकामध्ये सर्वच राज्यांमधील लोकसभा जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याची स्पष्ट हमी दिल्यास शरद पवार यांच्या पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाऊ शकतो असं सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्यानं केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीच्या आसपास पोहोचल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. मतदारसंघांचं पुनर्रचना विधेयक मंजूर होणार. भाजपचा 2/3 बहुमताचा मार्ग मोकळा. इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची सहमती मिळवण्यात यश. एप्रिलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं. त्यावेळी पुरेशा संख्याबळाअभावी हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात नामंजूर झालं होतं. त्यानंतर भाजपनं हे सुधारणा विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी विविध पातळीवर रणनीती आखली. याच रणनीतीचा एक भाग म्हणून इंडिया आघाडीतील 4 घटक पक्षातील लोकसभा आणि राज्यसभेच्या तब्बल 37 खासदारांनी सत्ताधारी आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. साहजिकच यामुळे सत्ताधारी भाजपची संख्या वाढलेली आहे. सरकारनं काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यातील त्यांच्या लोकसभेच्या जागा 50% वाढवण्याची अट अनेक विरोधी बाकांवरच्या अनेक घटक पक्षांनी ठेवलेली आहे. सरकार ही अट मान्य करण्यास तयार असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संसदेत एकूण 9 खासदार आहेत. त्यात लोकसभेतले 8 आणि राज्यसभेतल्या 1 खासदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. संसदेचं 4 आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांकडनं मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी भाजपनं जोरकसपणे चालवलेली आहे. केंद्र सरकारनं येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडल्यास इंडिया आघाडीत एकजूट राहील की नाही याबाबत आता अनेक नेत्यांनी साशंकता व्यक्त केलेली आहे. लोकसभेतील सध्या 3 जागा रिक्त असल्यानं सभागृहाची प्रभावी सदस्य संख्या 540 इतकी आहे. त्यातच 2 खासदार सध्या तुरुंगात असल्यानं 2/3 बहुमतासाठी सत्ताधाऱ्यांना 360 खासदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये घटना दुरुस्ती विधेयकावर मतदानाच्या वेळेला 528 खासदारांनी मतदान केलं होतं. त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं पडली होती. एप्रिलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 293 खासदारांचं पाठबळ होतं. मात्र आता तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातल्या फुटीनंतर सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ 319 वर पोहोचलंय. त्यातच जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकाला जर पाठिंबा दिला तर ही संख्या 327 पर्यंत जाईल. तरी सुद्धा 2/3 बहुमतासाठी सत्ताधाऱ्यांना आणखी 33 मतांची आवश्यकता असेल. या दरम्यान इतर पक्षांचा पाठिंबा आणि काही सदस्यांच्या तटस्थ भूमिकेच्या जोरावर हा आकडा गाठण्याची भाजपची रणनीती यशस्वी होत असल्याचं मानलं जातंय. प्रादेशिक पक्षांनी सुचवलेल्या दुरुस्तींचा समावेश केल्यानंतरच केंद्र सरकारकडून मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत मांडलं जाणार आहे. दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताची निश्चिती झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे शिवसेना ठाकरे गट आणि तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीर गटांना अधिकृत मान्यता देण्याची शक्यता असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमधल्या 3 जागांसाठी 24 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे. या 3ही जागा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेतल्या सगळ्या सदस्यांनी जर मतदान केलं तर सभागृहातल्या 2/3 बहुमताचा आकडा 164 होईल आणि एनडीएचं संख्याबळ 155 वर पोहोचेल.
तरी सुद्धा हा आकडा बहुमतापेक्षा 9 जागांनी कमी असेल. मात्र जर शरद पवार गटानं सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान केलं तर या आकड्यात केवळ एकाच जागेची भर पडेल. उत्तर प्रदेशच्या लोकसभा प्रतिनिधित्वात वाढ करणाऱ्या विधेयकाला विरोध केल्याचा संदेश पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता असल्याचं मत समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं आहे. पाठिंबा दिला तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होईल. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असलेली समाजवादी पार्टी या विधेयकावर तटस्थ राहणार असल्याचं समजतंय. हिंदी पट्ट्यातील अनेक प्रादेशिक पक्ष सर्व राज्यांसाठी समान 50% जागा वाढीच्या प्रस्तावाशी सहमत असल्याची प्राथमिक माहिती आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतल्या विरोधी बाकांवर मोठे राजकीय बदल पाहायला मिळणार आहेत. काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये द्रमुकशी युती तोडत जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुकनं लोकसभेत स्वतंत्र बसण्याची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभेत 22 खासदार असलेला द्रमुक पक्ष आता स्वतंत्रपणे बसणार आहे आणि त्यामुळे लोकसभेत इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांची ताकद कमी होतानाचं चित्र आता आणखी स्पष्ट झालं असून त्याचा थेट फायदा भाजपलाच होणार आहे. भाजपनं वायएसआर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, व्हीसीके, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि 7 अपक्षांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय. त्यांचा पाठिंबा मिळवण्यात येत्या आठवड्यात भाजपला यश मिळण्याची अपेक्षा आहे. ही सहमती जर मिळाली तर केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक मंजूर करण्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं बोललं जाईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.